महाराष्ट्रातील 5 टप्प्याचं आज मतदान पूर्ण झालं। एकूण 48 जागेसाठी महाराष्ट्रात लोकसभेच्या निवडणुका झाल्या। या 5 टप्प्यात 48 जागेसाठी मतदान झाल्यानंतर आज सायंकाळी एक पोल राज्यातील सर्व व्हॉट्सअप ग्रुपवरती फिरत आहे आणि याच पोलच्या संदर्भात आम्ही आपल्याला माहिती देणार आहोत। या पोलनुसार महाराष्ट्रातील एकूण 48 जागेपैकी कोणता पक्ष किती जागा जिंकणार, त्यासोबतच कोणत्या विभागात कोण पक्ष विजयी होणार याचा देखील यामध्ये प्रत्येक मतदारसंघनिहाय असं विश्लेषण व उमेदवाराचं नाव देखील त्यांनी जाहीर केलंय। यानुसार विदर्भात एकूण 10 जागा आहेत आणि विदर्भामध्ये काँग्रेस पक्ष 5 जागा जिंकताना दिसून येते। या ठिकाणी अकोल्यातून डॉक्टर अभय पाटील, अमरावतीतून बळवंत वानखेडे, रामटेकमधून डॉक्टर श्यामकांत बर्वे, चंद्रपूरमधून प्रतिभा धानोरकर तर गडचिरोलीमधून डॉक्टर नामदेव किरसान यांना विजयी या पोलमध्ये केलाय। भाजप विदर्भात एकूण 3 जागा जिंकत असून या ठिकाणी नागपूरमधून नितीन गडकरी पुन्हा एकदा विजयी होताना दिसत आहेत, तर भंडारा येथून सुनील मेंढे हे विजयी होत आहेत, तर वर्ध्यामधून रामदास तडस यांना या पोलमध्ये विजयी दाखवण्यात आलाय। त्यासोबतच उद्धव ठाकरे हे देखील विदर्भामधून 2 जागी जिंकताना दाखवले। यामध्ये वाशिम यवतमाळमधून संजय देशमुख तर बुलढाण्यातून नरेंद्र खेडेकर यांचा विजय या पोलमध्ये दाखवण्यात आला आहे। तर मराठवाड्यात एकूण 8 जागा आहेत आणि यामध्ये भाजपला 1, जालना ही जागा मिळताना दिसून येते। या ठिकाणी रावसाहेब दानवे हे विजयी होणार आहेत, तर शरद पवार गटाचे बीडमधून बजरंग सोनवणे यांचा देखील या पोलनुसार विजय दाखवण्यात आला आहे। तर काँग्रेस पक्षाला महत्त्वाची असणारी नांदेड लोकसभेची जागा मिळताना या ठिकाणी दिसून येते। त्यासोबतच लातूरमधून डॉक्टर शिवाजी काळगे तर नांदेडमधून वसंत चव्हाण हे विजय होताना या पोलमध्ये दाखवलेत। त्यासोबतच उद्धव ठाकरे यांना मराठवाड्यातील निम्म्या म्हणजे एकूण 4 जागा मिळताना दिसून येतात। यामध्ये छत्रपती संभाजीनगर चंद्रकांत खैरे, परभणीमधून संजय जाधव, हिंगोलीतून नागेश आष्टीकर व उस्मानाबादमधून ओमराजे निंबाळकर हे विजयी होताना दिसून येत आहेत। त्यासोबतच उत्तर महाराष्ट्रात एकूण 6 जागा आहेत आणि या ठिकाणी देखील भाजपला 2 जागा मिळताना दिसून येत आहेत। यामध्ये रावेरमधून रक्षा खडसे तर दिंडोरीमधून भारती पवार या विजयी होत आहेत। त्यासोबतच जळगावमधून करण पवार तर नाशिकमधून राजाभाऊ वाजे हे विजयी या पोलमध्ये दाखवण्यात आले। नंदुरबारमधून गोवल पाडवी व धुळेमधून डॉक्टर शोभा बच्चाव यांचा विजय होताना दिसून येतोय। त्यासोबतच मुंबईत एकूण 6 जागा आहेत आणि त्यामध्ये उद्धव ठाकरे गटाला 3 जागा मिळत आहेत। यामध्ये अरविंद सावंत, अमोल कीर्तीकर व संजय दिना पाटील हे विजयी होताना दिसून येत आहेत, तर भाजपला केवळ 1 जागा या मुंबईमध्ये मिळणार आहे आणि पियुष गोयल हे या ठिकाणी विजयी होताना दिसून येत आहेत। तर काँग्रेस पक्षाला देखील वर्षा गायकवाड यांच्या रूपाने 1 जागा मिळते, तर एकनाथ शिंदे गटाला देखील 1 जागा या 6 मतदारसंघापैकी मिळताना दिसून येते। त्यासोबतच एकूण कोकणात 6 जागा आहेत, त्यापैकी भिवंडीमध्ये आश्चर्यकारकरित्या सुरेश उर्फ बाळ्यामामा म्हात्रे हे विजयी होताना दाखवलेत, तर उद्धव ठाकरे गटाला देखील या ठिकाणी एकूण 4 जागा मिळत आहेत। यामध्ये रायगडमध्ये अनंत गीते, रत्नागिरी सिंधुदुर्गमधून विनायक राऊत तर ठाण्यामधून राजन विचारे व पालघरमधून भारती कांबडी यांना विजयी घोषित करण्यात या पोलमध्ये आलेला आहे। त्यासोबतच शिंदे गटाला देखील कल्याण ही जागा मिळताना दिसून येते। या ठिकाणी मुख्यमंत्री पुत्र डॉक्टर श्रीकांत शिंदे हे विजयी या ठिकाणी दाखवण्यात आले आहेत। तर पश्चिम महाराष्ट्रामध्ये एकूण 12 जागा आहेत, यापैकी काँग्रेस पक्षाला 3 जागा मिळताना दिसून येत आहेत। यामध्ये कोल्हापूर या ठिकाणी छत्रपती शाहू महाराज, सोलापूर येथे प्रणिती शिंदे तर पुणेमधून रवींद्र धंगेकर यांना विजयी दाखवण्यात आलाय। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला देखील या ठिकाणी 5 जागा मिळताना दिसून येत आहेत। यामध्ये बारामतीमधून सुप्रियाताई सुळे, शिरूरमधून डॉक्टर अमोल कोल्हे, माढ्यामधून धैर्यशील मोहिते पाटील, साताऱ्यातून शशिकांत शिंदे तर अहमदनगरमधून निलेश लंके यांना विजयी यामध्ये दाखवण्यात आलाय। तर शिवसेना उद्धव ठाकरे गटाला देखील या ठिकाणी 3 जागा मिळत आहेत आणि शिर्डीमधून भाऊसाहेब वागचौरे, मावळमधून संजोग वागेरे, हातकणंगलेमधून सत्यजित पाटील सरुडकर यांना विजयी दाखवण्यात आलाय, तर अपक्ष म्हणून सांगलीतून विशाल पाटील हे जिंकताना दिसून येत आहेत। एकूण राज्यातील 48 जागेपैकी शिवसेना उद्धव ठाकरे गट पक्षाला 18 जागा मिळत आहेत, तर काँग्रेस पक्षाला एकूण 13 जागा मिळत आहेत। त्यासोबतच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार
यांना 7 जागा मिळताना दिसून येत आहेत, तर भाजप यावेळी नॅनो पार्टी म्हणून उदयास येतो की काय असं देखील या ठिकाणी दिसतंय। म्हणूनच भाजपला या पोलमध्ये 7 जागा दाखवण्यात आल्या आहेत। तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना केवळ 2 जागा व अपक्ष 1 असं एकूण महाविकास आघाडीचं पक्षीय बलाबल 38 होत आहे, तर महायुतीकडं 9 जागा जाताना दिसून येत आहेत। अन्य 1 वंचित बहुजन आघाडीकडून विशाल पाटील उभा राहिले होते, त्यामुळे ती जागा वंचित बहुजन आघाडीकडे या ओपिनियन पोलच्या नुसार जाताना दिसून येते। आपल्याला नेमकं काय वाटतं, हा पोल खरा ठरेल का? आणि जर यामध्ये तुम्हाला काही शंका असतील किंवा आपल्या मतानुसार कोणत्या मतदारसंघातून कोण विजयी होईल हे देखील आम्हाला आपण कॉमेंट बॉक्सच्या माध्यमातून कळवा। हा केवळ सोशल मीडियावर फिरणारा पोल आहे। यानुसार महाविकास आघाडीला महाराष्ट्रात 38 जागा मिळताना दिसून येत आहेत। नेमकं या पोलबद्दल काय वाटतं, हा पोल खरा ठरेल का खोटा ठरेल हे आपल्याला 4 जूनच्या निकालानंतरच कळणार आहे। मात्र सध्या तरी आज आलेला हा पोल कितपत खरा ठरतो हे आपण पाहणार आहोत। आमचा हा व्हिडिओ आवडला तर तो लाईक आणि शेअर जरूर करा। तसेच हा व्हिडिओ इतर व्हॉट्सअप आणि फेसबुक ग्रुपवर देखील शेअर करायला विसरू नका। धन्यवाद। हा व्हिडिओ आपल्याला आवडला तर लाईक आणि शेअर जरूर करा। तसेच आमचे YouTube चॅनल सबस्क्राइब करा आणि फेसबुक पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका। धन्यवाद।